प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार सर्वसमर्थ देवाला धन्यवाद, कारण तो देव. आणि पुन्हा एक वार ह्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या देवानं तुम्हाला मला एकत्र केलं, त्याबद्दल त्या देवाच्या नावाचा गौरव, त्या परमेश्वराच्या नावाची स्तुती असो, कारण तो चांगला आणि अद्भुत असा तो देव आज आपल्यामध्ये आहे. चला, यावेळेस आपण देवाच्या भक्तीला, देवाच्या महिमेला आपण यावेळेस सुरुवात करू, कारण तो देव, तो परमेश्वर स्तुतीच्या योग्य आहे आणि तो आराधनेच्या योग्य असा आमचा देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये तो हजर आहे. त्या देवाचं सामर्थ्य, त्या देवाचा अभिषेक आपल्यामध्ये उपस्थित आहे. यावेळेस काय वेळ आपण त्या देवाचा गौरव करूया, त्याची महिमा करूया, त्याची स्तुती करूया, त्याचं स्तवन करूया, कारण तो देव चांगला आहे. आणि बायबल सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग तो एकसारखा, तो कधीच न बदलणारा देव आहे. आणि म्हणून तो न बदलणारा देव आज देखील आमच्यामध्ये उपस्थित आहे. जरी आम्ही एकत्र येऊन आराधना करत नाही, तरी तो आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये तो हजर आहे. चला, यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया. स्वर्गातल्या महान जिवंत देवा, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रभू तुझ्या चरणाजवळ येतो, कारण तू अद्भुत आहे, तू महान आहेस माझ्या देवा. प्रभू, आम्ही तुझा गौरव करतो, कारण तू स्तुतीच्या योग्य आहे, महिमाच्या योग्य आहे. प्रभू ओ देवा, आम्ही तुझी महिमा करावी, आम्ही तुझी स्तुती करावी, आम्ही तुझं स्तवन करावं, याच्या योग्य तो आमचा देव आहे, याच्या योग्य तो असा आमचा परमेश्वर आहे. आणि प्रभू, आम्ही तुझा गौरव करतो देवा. होय परमेश्वर पित्या, जे लोक आज माझ्या देवा ऑनलाईन प्रभू तुझं वचन ऐकणार आहे, तुझी आराधना करणार आहे, होय प्रभू परमेश्वर पित्या, प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर, प्रत्येकाची भेट तू घे प्रभू, अशी प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करत आहे. गौरवी देवा, खरोखर तू चांगला आहे, गौरवी देवा, खरोखर तू अद्भुत आहे, तू महान असा आमचा परमेश्वर आहे, तू महान असा आमचा राजा आहे. चला देवाच्या प्रिय लोकांनो, यावेळेस आपण त्या देवाचं गौरव करूया, त्या देवाला उंच करूया, त्या देवाची स्तुती करूया. हालेलुया. थँक यू जीसस. ओ राबा सके. थँक यू जीसस. ओ रिहाला राम. ओ यस मास्टर लॉर्ड. पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है. आमेन. तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू सामर्थी है, योग्य है. आमेन. तू स्वर्ग के स्वर्ग में है, तू सामर्थी है, योग्य है, तू स्वर्ग के स्वर्ग में है, प्रभु तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र है, तू पवित्र पवित्र है, तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है, तू पवित्र पवित्र. जण आपण देवाचं गौरव या साथ उठाकर यस हालेलुया. जण आपण देवाचं गौरव
तो अद्भुत देव आहे, तो महान परमेश्वर, तो महान राजा आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो राजांचा राजा आपल्यामध्ये आहे. ओ रिहाला रासे रिहिरा ना मा खरा रा बाबा विरिरा ला रा बाबा मा बाबा बाबा बाबा. हो तो चांगला देव आहे, तो चांगला देव आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या देवाचा धन्यवाद असो, त्या देवाचा गौरव असो, कारण तो चांगला देव आहे. विहिनी ना मामा शखे रे 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 बे विहिनी ना मामा मामा गारा रा बाबा बारा विखीदा गारा रा बाबा सोखोलो रोबो. होय देवाशय कोणो, तो पवित्र आमचा देव आहे, तो पवित्र आमचा ख्रिस्त आहे, तो पवित्र आमचा देव आमच्यामध्ये उपस्थित आहे. ओ रिहा सखे रे लाबा ओ रिहा लाबा सखे रे रे बेबे. प्रभू तू पवित्र देव आहे, प्रभू तू पवित्र देव आहे, तू आमच्यामध्ये हजर आहे. तुझा गौरव असो देवा. हालेलुया. ओ रियांदे रे बेखाला सखोरो बोबोरो शथेरी रिरिबिरा रबा दर्रिहंदे रे खेला रबा बाबा नम सखी दगना नमा. प्रभू तू आमच्यामध्ये उपस्थित आहे म्हणून तुला गौरव. हालेलुया. येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर तो देव अद्भुत आहे, तो देव महान आहे. चला यावेळेस आपण त्या देवाचा गौरव करूया. जर तुम्ही आपल्या घरामध्ये असेल, आपण नाचूया, गाऊया आणि त्या देवाचा गौरव करूया. यावेळेस त्या परमेश्वराचं गौरव आपण पूर्ण मनापासून करूया, पूर्ण अंतःकरणापासून करूया, कारण तो देव, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. ओ रिहाला बाबा. आमेन. हालेलुया. ओ रे बेहेरा बाबा. टाळ वाजूया, देवाचं गौरव करूया. आमेन. 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 बाबा यस. आमेन. ओ राभा. सकीरामा. टाळ्या वाजूया, देवाचा गौरव करूया. ओ आमेन. आबी हेरा राबा. आमेन. हालेलुया. आमेन. Amen. Hallelujah. Amen. Yes, hallelujah. Yes, hallelujah. सुखो तो अद्भुत देव है. आमेन.
प्रशंसा करो, मेरे यीशु की प्रशंसा करो, आमेन। मेरे यीशु की प्रशंसा करो। मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला। मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, आमेन, हालेलुया। मेरा मन झूमने लगा। ओ रे हे रा ला ला ला। यस, हालेलुया. गौरव करूया, नाचूया आपण, हालेलुया. आमेन, हालेलुया. अब जाकर मैं देखूं उसे, आमेन. अब जाकर मैं देखूं उसे, अब जाकर मैं देखूं उसे, अब जाकर मैं देखूं उसे। मेरा मन पूछने लगा, मेरा मन सोचने लगा, मेरा मन पूछने लगा, आमेन. सोचने लगा। मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के घर को चला। आमेन. मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा, मेरा मन आनंदित हुआ, मेरा मन झूमने लगा। जब किसी ने ये मुझसे कहा, चलो प्रभु के घर को चले, आमेन. किसी ने ये मुझसे कहा, चलो प्रभु के घर को चले. ओ हालेलुया. हो रा बाबा सेहेरी. खरोखर तो अद्भुत आहे, तो महान असा परमेश्वर आहे, तो स्तुतीच्या योग्य आहे. हालेलुया. तो स्तुतीच्या योग्य आहे देवाच्या प्रिय लोकांनो. तो आमचा देव, तो आमचा राजा आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. आणि त्याची स्तुती, त्याचं स्तवन आम्ही न लाजता करावं, आनंदानं करावं आणि नाचून बागडून आम्ही त्या देवाची स्तुती करावी. होय देवाचे लोकांनो, ज्यावेळेस आम्ही त्या देवाचं गौरव, त्या देवाचं स्तवन पूर्ण अंतःकरणापासून करू, त्याची आराधना पूर्ण मनापासून करू, तो देव आम्हाला आस्वादित करणार आहे. चला यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया, आणखी एक गीत गाऊ आणि त्या देवाचं गौरव करूया. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ रि हा दे रे रे बेरा. थँक्यू जीसस. ओ रे बेरा ना मा 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 से थे रे रे रे. हालेलुया. ओ रे ओ रे हे रे रा बा बा बा. आमेन. से थे रे रा बा बा बा. हालेलुया. मैं मीना रामा तो महान परमेश्वर, तो अद्भुत देव है. रिबहाला राबा. ओ धन्यवाद.
जगाच्या शेवटापर्यंत आमच्या बरोबर आहे. रिबाहाला राबा बाबा बाबा बा. आंधी आने दो, आने दो तूफान, आंधी आने दो, आने दो तूफान. वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. विश्वास करना संसार के अंत तक वो तेरे साथ है. रिबाहाला राबाबा से तेरे. हो तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे. थँक्यू जीसस. ओ रिहाला राबा, ओ राबा बाबा से तेरे. थँक्यू जीसस. बड़ी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं. दुख से बड़ी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं. दुख दूर हो जाएंगे कर तू यीशु के साथ है. रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है. ये तू विश्वास करना संसार के अंत तक वो तेरे साथ है. ओ राबाबा सेखेरे, ओ रे हेरा ना मामा, ओ दा बाबा बाबा सोखोरो रो बो बो बो. थैंक यू जीसस. ओ रे हंदे रे बाबा बाबा. कर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर. कर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर. यीशु ने मौत को जीत लिया है, उस पर तू विश्वास कर. राहों में
थँक्यू जीसस. ओ प्रभू, आम्ही तुझा गौरव करतो देवा. आम्ही तुझ्या नावाचा महिमा करतो. आम्ही तुझ्या नावाचा धन्यवाद करतो देवा, कारण तू पवित्र देवा. आमच्या जीवनामध्ये कार्य करणार तू देवा. ओ राबाहासे हेरियांदर घर रबिबिरलरा, ये देवाच्या आत्म्या आमच्यामध्ये उतरू नये प्रभू. आम्हाला आशीर्वादित कर, अभिषेकानं भर, सामर्थ्यानं तू भर माझ्या देवा. आज तुमची भेट घे प्रभूशी प्रार्थना करतो देवा. धन्यवाद करतो प्रभू, तू आमच्यामध्ये उपस्थित आहे, आमच्यामध्ये तू हजर आहे, म्हणून तुला धन्यवाद करतो देवा. तुला गौरव देतो, तुला महिमा देतो, स्तुती आराधना माझ्या देवा. तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू मान्य केलीस प्रभू, तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाला आशीर्वादित कर, येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार सर्वसमर्थ देवाला धन्यवाद असो, कारण तो देव महान आहे, तो अद्भुत आहे. आणि बायबल सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा देव आहे. तो कधीच बदलत नाही. आणि तोच ख्रिस्त, तोच परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. आणि म्हणून त्या देवाचा गौरव असो, त्या देवाची स्तुती असो की तो पवित्र देव आज आपल्यामध्ये आहे. आणि खरोखर आनंद वाटतो की आज आठवड्याचा पहिला रविवार आहे. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, या रविवारी आपण देवाची भक्ती करण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी आपण त्या देवाच्या समोर हजर आहोत. आणि खरोखर देव चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि गेल्या काही आठवड्यापासून, रविवारपासून प्रार्थना या विषयावरती आपण शिकत आहोत. आणि मी नेहमी सांगतो, आज देखील मी सांगत आहे की प्रार्थना ही माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही, लक्षात ठेवा, जर आमच्या जीवनामध्ये प्रार्थना नाही, आमचं जीवन कधीच आस्वादित होऊ शकत नाही. म्हणून प्रार्थना आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि आमचं जीवन नुकतंच प्रार्थनेशील नाही, तर प्रार्थनेसाठी आमचं जीवन हे समर्पित असलं पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना प्रार्थना या गोष्टीचा जर आपण विचार केला तर प्रार्थना या शब्दाचा अर्थ काय, आणि बरेच जण शिकवत की प्रार्थना म्हणजे नेमकं काय. आणि होय, प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, हा योग्य शब्द आहे, योग्य त्याचा अर्थ आहे. पण आणखी एक प्रार्थना या शब्दाचा अर्थ आहे, ज्याला ग्रीक किंवा मूळ भाषेमध्ये प्रार्थना या शब्दाला अपील असा ग्रीकमधून शब्द येतो. इंग्रजीमध्ये त्याला अपील असं म्हटलेलं आहे. आणि मग अपील म्हणजे काय, तर अपील म्हणजे वरच्या न्यायाधीशाकडे विनंती करणं. आणि मग विनंती म्हणजे काय, रिक्वेस्ट. आम्ही आमच्या देवाकडं, आम्ही आमच्या परमेश्वराकडं विनंती केली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आमचं जीवन आस्वादित व्हावं यासाठी आम्ही विनंती केली पाहिजे. आमच्या जीवनातल्या समस्या निघून जाव्या यासाठी आम्ही त्या देवाकडे विनंती केली पाहिजे. आम्ही त्या वरच्या न्यायाधीश म्हणजे जो तुमचा आणि माझा न्याय करणारा जो देव आहे, त्या देवाकडे आम्ही विनंती करावी, रिक्वेस्ट करावी की प्रभू, आमचं जीवन जे आहे ते आस्वादित व्हावं, आमच्या जीवनातले दुःख निघून जावे, आमच्या जीवनातल्या समस्या निघून जाव्या, आमच्या जीवनातल्या अडचणी निघून जाव्या. प्रार्थना म्हणजे काय, प्रार्थना म्हणजे अपील. अपील म्हणजे काय, तर रिक्वेस्ट, विनंती करणं, वरच्या न्यायाधीशाकडे विनंती करणं आहे. अपील हा शब्द कोर्टामध्ये जास्त वापरला जातो. मग अपील म्हणजे नेमकं काय, अपील म्हणजे रिक्वेस्ट, विनंती. अपील कोर्टामध्ये अपील केलं जातं. अपील करणं म्हणजे काय हो, अपील करणं म्हणजे न्यायाधीशाकडे विनंती करणं. आणि मग वकील अपील करतो म्हणजे तो न्यायाधीशाकडं किंवा जजकडं तो विनंती करतो की अमका आमचा शिल आहे आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही जामीन द्यावा, अशी विनंती करतो. आणि म्हणून प्रार्थना म्हणजे काय, तर अपील, देवाकडं विनंती करणं, रिक्वेस्ट करणं. आणि म्हणून आमचं जीवन देखील प्रार्थनेसाठी समर्पित असलं पाहिजे. होय देवाचे लोक, आमचं जीवन देवाजवळ विनंती करण्यासाठी समर्पित असलं पाहिजे. विनंती करणारे लोक बना, प्रार्थनाशील लोक बना, प्रार्थना करणारे लोक तुम्ही बना. बरेच आपण हा 6वा भाग आपला प्रार्थना या विषयावरती चालू आहे. आम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी. मग प्रार्थना हा जो विषय फार मोठा आहे आणि त्याच विषयातनं काही गोष्टी आपण शिकत आहोत की प्रार्थना का केली पाहिजे, कोणत्या गोष्टीसाठी केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पण आपण पाहतो की प्रार्थना नेमकं कोणत्या गोष्टीसाठी केली पाहिजे. अनेक वेळा प्रार्थना कोणत्या गोष्टीसाठी करावी
हे लोकांना कळत नाही, समजत नाही. आणि मग त्याच गोष्टीमुळं अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आणि म्हणून आपण शिकत आहोत. हा आपला प्रार्थनेचा 6वा भाग आहे की प्रार्थनेचं महत्त्व भाग 6 मध्ये आज आपण आहोत. आणि म्हणून प्रार्थना कोणत्या गोष्टीसाठी आम्ही केली पाहिजे त्या गोष्टी आपण शिकत आहोत. त्याच्यापैकी आम्ही दुसरी गोष्ट पाहत आहोत की प्रेयर फॉर डिवाइन गायडन्स. म्हणजेच काय हो, दैवी किंवा श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट मार्गदर्शनासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शनाची गरज आहे, प्रत्येकाला गरज आहे. आणि म्हणून बिना मार्गदर्शनाचं कुणीच व्यक्ती आपल्या पायावरती उभा राहिलेला नाही. आपण जर उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस एखादा तरुण किंवा तरुणी किंवा लहान मूल लहानपणापासून ज्यावेळेस ते शाळेमध्ये जायला सुरुवात करतो, त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन केलं जातं. आणि मग शिक्षणाच्या द्वारे त्याला मार्गदर्शन केलं जातं आपल्या पायावरती कसं उभं राहावं आणि मग पुढे कसं आपल्या आयुष्यामध्ये जगा आणि जावं. त्याच प्रकारे आमच्या आयुष्यामध्ये देखील देवाची लोकांना ज्यावेळेस आम्ही विवाह करतो किंवा वैवाहिक जीवनामध्ये आम्ही पदार्पण करतो तर आम्हाला गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे. संसार कसा चालवावा, आयुष्य कसं जगावं, नोकरी कशा प्रकारे करावी, व्यवसाय कशा प्रकारे करावा, या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. बिना मार्गदर्शनाचं कुठलाच मनुष्य उभा राहू शकत नाही. बिना मार्गदर्शनाचं कुठलाच मनुष्य हा देवाच्या लोकांना यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून मार्गदर्शनाची गरज आम्हाला आहे. आणि म्हणून गायडन्स या शब्दाला आपण पाहिलं, थोडीशी उजळणी करू मग आपण पुढे जाऊया. गायडन्स या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये इन्स्ट्रक्शन असं म्हटलेलं आहे. गायडन्स म्हणजे इन्स्ट्रक्ट असं म्हटलेलं आहे ग्रीक भाषेमध्ये. मधून त्याचा इंग्रजीमध्ये जो भाषांतर होतो त्याला इन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रक्ट असं म्हटलेलं आहे. आणि मग इन्स्ट्रक्शन किंवा इन्स्ट्रक्ट याला सूचना देणे, माहिती देणे, शिक्षण देणे असं म्हणतात. आणि म्हणून देवाची कोण गायडन्स म्हणजेच काय तर आम्ही आयुष्य कसं जगावं, आम्ही व्यवसाय कोणता करावा किंवा कशा प्रकारे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं यासाठी जे मार्गदर्शनाची गरज आहे, जी सूचनाची गरज आहे ती देवाकडनं आम्ही प्राप्त करावी. आणि मग त्यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करावी. परमेश्वराला म्हणावं, त्या देवाला म्हणावं की देवा तो मला सूचना दे, तो आम्हाला माहिती दे, तो आम्हाला शिक्षण दे की आम्ही आयुष्य कसं जगावं, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पायावरती कसं उभं राहावं याची सूचना आम्हाला कर, याची माहिती आम्हाला दे, याचं शिक्षण आम्हाला दे. शिक्षणाची गरज आहे. आज तुम्हाला मला देवाची लोकांना आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी देवाकडनं शिक्षण मिळण्याची गरज आहे. आणि मग त्याच गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी. आणि मग आपण पाहिलं की मार्गदर्शन देवाकडनं मागण्यासाठी आमचं जीवन कसं असावं त्यापैकी 2 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट आमचं ब्लेमलेस लाईफ असलं पाहिजे, म्हणजे पापरहित जीवन असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की ब्लेमलेस हार्ट आमचं असलं पाहिजे. ब्लेमलेस हार्ट म्हणजे काय, पापविरहित अंतःकरण, ज्याला आम्ही दुसऱ्या इंग्रजी भाषेमध्ये त्याला असं म्हटलो प्युअर हार्ट आमचं असलं, म्हणजे पूर्ण प्रकारचं शुद्ध अंतःकरण आमचं असलं पाहिजे. आणि ब्लेमलेस लाईफ आणि शुद्ध अंतःकरण ज्यावेळेस आमचं असणार आहे, देव आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही दुसरा मुद्दा पाहिला की हाऊ कॅन वी गेट गायडन्स फ्रॉम गॉड. आम्ही देवाकडनं मार्गदर्शन कसं प्राप्त करावं. आणि मग त्यासाठी आम्ही पहिला मुद्दा शिकलो, यू मस्ट गो विथ गॉड्स वे. आम्ही देवाच्या मार्गामध्ये चाललं पाहिजे, देवाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चाललं पाहिजे किंवा देवाच्या मार्गामध्ये आम्ही देवाचे लोकांना चाललं पाहिजे. मार्गामध्ये चालणं म्हणजेच काय तर देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे आमची वागणूक असली पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे आमचं आचरण असलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे आमचं उठणं आणि बसणं असलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे आमचं हसणं असलं पाहिजे, देवाच्या वचनाप्रमाणे देवाची लोकांना आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये वागणूक असली पाहिजे देवाच्या वचनानुसार. आणि म्हणून देवाच्या मार्गात चालण्यासाठी आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे ते आपण पाहिलं. पहिली गोष्ट, अब्रामासारखा विश्वास आणि नीतिमानपणा आमच्यामध्ये असावा. मोशेसारखा नम्रपणा आमच्यामध्ये असला पाहिजे, ते आपण मागच्या आठवडी पाहिलं 5व्या भागामध्ये. आणि देवाची लोकांना तिसरी गोष्ट मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिली की योसेफाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये
प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणा म्हणजे काय? तो सच्चेपणा आहे, खरेपणा, सच्चेपणा आमच्यामध्ये असावा. देवाच्या मार्गात चालण्यासाठी देवाचे लोकांनो आमच्यामध्ये सच्चेपणा असला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये सच्चेपणा आहे, मला तुम्हाला सांगू द्या, ज्याच्या जीवनामध्ये खरेपणा आहे, परमेश्वर त्याला देवाचे लोकांनो मार्गदर्शन करतो, परमेश्वर त्याला माहिती देतो, परमेश्वर त्याला सूचना देतो, आयुष्य कसं जगावं, संसार कसा करावा, यशस्वी कसं व्हावं, या सगळ्या गोष्टीचं शिक्षण परमेश्वर त्या व्यक्तीला देतो की ज्याचं मन खरं आहे, ज्याचं जीवन, त्याच्या जीवनामध्ये सच्चेपणा आहे. आमच्या जीवनामध्ये सच्चेपणा असला पाहिजे, सच्चेपणा असू द्या. आणि मग सच्चेपणाबद्दल काही गोष्टी आपण पाहिल्या. विधवेच्या पहिले राजे याचा 17वा अध्याय 8 वचनापासून 15 वचनामध्ये आपण पाहिलं की परमेश्वरानं विधवेला सूचना केली की किंवा आज्ञा केली की एलियाची तू काळजी घ्यावी, एलियाचं पोषण तू करावं. आणि मग परमेश्वराच्या आज्ञेनुसार, परमेश्वराच्या अभिवचनानुसार, परमेश्वराच्या वचनानुसार विधवेनं, मला तुम्हाला सांगू द्या, एलियाची काळजी घेतलेली आहे. 9व्या वचनामध्ये लिहिलं आहे की परमेश्वरानं तिला आज्ञा केली आणि परमेश्वराच्या वचनानुसार, मला तुम्हाला सांगू द्या की तिच्या घरामध्ये काही नसताना तिनं देवाची लोकांनो एलियाची काळजी घेतली. देवाची लोकांनो तिच्यामध्ये सच्चेपणा होता, तिच्या जीवनामध्ये खरेपणा होता. आणि जे काही सत्य होतं तिनं एलियाला सांगितलं, माझ्या आणि मग डब्यामध्ये थोडंसं पीठ आणि कुपीमध्ये थोडंसं तेल आहे आणि मग त्याची भाकर बनवून मी तुझ्याकडे आणत आहे. होय देवाची लोकांनो आमच्याकडे देखील सच्चेपणा असला पाहिजे. होय देवाची लोकांनो ज्यावेळेस एखादा सेवक, एखादा दास आमच्या घरी येतो तर देवाचे लोक लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये देखील देवाचे लोकांनो सच्चेपणा असला पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. देवाच्या सेवकाचा आदर तिथ्य करण्यामध्ये देखील आमच्यामध्ये सच्चेपणा असू द्या. अनेक असे लोक आहेत, मी पाहिलेले आहेत की देवाचे लोकांनो फक्त ओठानं ते देवाच्या सेवकाचा सन्मान करतात, फक्त ओठानं ते देवाच्या सेवकाचं आदर तिथे करतात. पण अंतःकरणामध्ये, अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये देवाच्या सेवकासाठी सन्मान नाही, रिस्पेक्ट नाही. पण त्या विधवेसारखा आमच्या जीवनामध्ये सच्चेपणा असू द्या. आणि जर विधवेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सच्चेपणा आहे तर मला तुम्हाला सांगू द्या, देव आम्हाला आस्वादित करणार आहे, देव आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. देवाचे लोकांनो सच्चेपणा असू द्या. आणि आणखी काही गोष्टी आपण पाहणार आहोत, कोणत्या गोष्टीमध्ये सच्चेपणा असला पाहिजे. पहा, पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना, योहान सुवर्तमान याचा 13वा अध्याय जर आम्ही काढला तर 13वा अध्याय आणि 34 आणि 35 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवताना तो म्हणतो, नीट लक्ष देऊन ऐका, मी तुमच्यासाठी वाचतो. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. तुमची एकमेकांवरती प्रीती असली म्हणजे यावरून सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. किती सुंदर गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना शिकवत आहे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत आहे की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. या वचनाच्या खोलवर जर आम्ही गेलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही एकमेकांवरती तुमची प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. याचा अर्थ काय? देवाचे लोकांनो, येशूला आपल्या शिष्यांना सांगायचं की तुम्ही ज्यावेळेस एकमेकांवरती प्रीती कराल तर त्या प्रीतीमध्ये, त्या प्रेमामध्ये सच्चेपणा असला पाहिजे, खरेपणा असला पाहिजे. देवाचे लोकांनो, वर देखरापणा नसला पाहिजे. होय देवाचे लोकांनो, ज्यावेळेस आम्ही एकमेकांवरती प्रीती करू, आमच्या बंधूंवरती प्रीती करू, आमच्या नातेवाईकांवरती प्रीती करू, आमच्या घरच्या लोकांवरती प्रीती करू, आमच्या भावावरती आम्ही प्रीती करू, आमच्या पत्नीवरती आम्ही प्रीती करू, आमच्या पतीवरती आम्ही प्रीती करू, तर मला तुम्हाला सांगू द्या, त्या प्रीतीमध्ये, त्या प्रेमामध्ये सच्चेपणा असला पाहिजे, खरेपणा असला पाहिजे. फार सुंदर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत आहे. मी तुम्हाला एक नवी आज्ञा देत आहे. नवी आज्ञा म्हणजे काय? की नवीन सूचना, एक नवीन मार्गदर्शन तुम्हाला करत आहे. काय मार्गदर्शन आहे? की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करावी. आणि मग प्रीती करताना
जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. होय देवाची लोकांनो, येशूची प्रीती शिष्यांवरती, लोकांवरती खरी प्रीती होती. त्या प्रीतीमध्ये, त्या प्रेमामध्ये सच्चेपणा होता, खरेपणा होता. होय देवाची लोकांनो, येशूच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा आहे. मग त्या सच्चेपणामुळं देवाचे लोकांनो, येशूनं आपला प्राण त्या वधस्तंभावरती दिलेल्या त्या प्रीतीमध्ये सच्चेपणा होता, खरेपणा होता. म्हणून 39 फटके त्यानं देवाचे लोकांनो सहन केले. त्या येशूच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा होता. म्हणून देवाचे लोकांनो, त्यानं 120 किलो वजनाचा वधस्तंभ देवाचे लोकांनो गुलगुता नावाच्या टेकडीवरती देवाचे लोकांनो आपल्या खांद्यावरती नेला. कारण देवाचे लोकांनो त्याच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा होता. त्याच्या हाता आणि पायांमध्ये खिळे उपसण्यात आले आणि प्रत्येक खिळा देवाचे लोकांनो आपल्या हातामध्ये आणि पायामध्ये त्यानं सहन केला. त्या एकच गोष्टीमुळं, कारण जी प्रीती तुमच्यावरती आणि माझ्यावरती त्या ख्रिस्ताची होती, त्या प्रीतीमध्ये सच्चेपणा होता, खरेपणा होता. देवाचे लोकांनो, बायबल सांगतं त्याच्या पोटामध्ये भाला भुकसण्यात आला. देवाचे लोकांनो, रक्ताच्या ऐवजी त्याच्या पोटातनं पाणी आलं. देवाचे लोकांनो, त्या भाला बोकस सहन करण्यामध्ये देवाचे लोकांनो सच्चेपणा होता. येशूच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा होता. आणि म्हणून येशू या ठिकाणी आपल्या शिष्यांना सांगत आहे, लक्ष देऊन ऐका, की जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती करा. माझ्या प्रीतीमध्ये खरेपणा आहे, माझ्या प्रेमामध्ये सच्चेपणा आहे. आणि मग जसा माझ्या प्रीतीमध्ये सच्चेपणा आहे, माझ्या प्रीतीमध्ये खरेपणा आहे, तसंच खरेपणा तुम्ही एकमेकांवरती दाखवा. आज देवाचे लोकांनो, ब्रदर्स अँड सिस्टर्स, भावांनो आणि बहिणींनो, आज आमच्यामध्ये कशा प्रकारची प्रीती आहे, कशा प्रकारचं प्रेम, या गोष्टीचं स्मरण आम्ही केलं पाहिजे. या गोष्टीचा आम्हाला विचार करायचा. आमच्यातली प्रीती कुठे आहे, आमच्यातलं प्रेम कुठे आहे. आम्ही आमच्या लोकांवरती, आमच्या सोबतीच्या लोकांवरती, आमच्या नातेवाईकांवरती, आमच्या लोकांवरती प्रेम किंवा प्रीती प्रगट करताना आम्ही कशा प्रकारे प्रीती प्रगट करतो. आमच्या प्रेमामध्ये, आमच्या प्रीतीमध्ये खरेपणा आहे का, सच्चेपणा आहे का, तो आम्ही तपासला पाहिजे, चेक केला पाहिजे. तपासा, चेक करा. जर आमच्यामध्ये सच्चेपणा आहे, आमच्या प्रीतीमध्ये खरेपणा आहे, लक्षात ठेवा, तो परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करणार, तो देव आम्हाला सूचना देईल, आम्ही जीवन कसं जगावं. होय देवाचे लोकांनो, आमच्यामध्ये सच्चेपणा असला पाहिजे, आमच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा असला पाहिजे. विशेष करून आमच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा असू द्या, खरेपणा असू द्या. फक्त ओठांनीच किंवा वर देखल्या भाषणानं, लक्षात ठेवा, भाषण देऊन, अनेक लोक भाषण देऊन, चांगलं भाषण देऊन लोकांमध्ये भुरळ घालणारे पुष्कळ लोक आहेत. वर तोंड देखलपणानं बोलून लोकांना आपलंसं करणारे अनेक लोक आहेत. चांगल्या शब्दाची रचना मांडून किंवा चांगले शब्द बोलून लोकांचं मन जिंकणारे पुष्कळ आहे. पण ज्याच्यामध्ये खरी प्रीती आहे आणि ज्याच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा आहे आणि सच्चेपणानं जिंकणारे लोक, थोडके लोक तुम्हाला भेटतील. आणि त्याच लोकांची परमेश्वर अपेक्षा करतो. प्रभू येशू आपल्या शिष्यांना शिकवताना म्हणतो की जशी मी तुमच्यावरती प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवरती करा. होय देवाचे लोकांनो, आमच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा असला पाहिजे, आमच्या प्रेमामध्ये खरेपणा असला पाहिजे. खरेपणाना, सच्चेपणाना. आणि मग देवाची लोकांनो, खरी प्रीती कशी आहे, प्रेम आम्हाला काय शिकवतो, त्या प्रीतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आज आपण देवाची लोकांनो 1-2 गोष्टी आपण पाहणार आहोत. कारण हा विषय मला तुम्हाला सांगू द्या, आज मला संपवायचा आहे पार्ट 6 गायडन्सचा. आणि त्याच्यानंतर पुढच्या रविवारपासून आपण नवीन गोष्ट पाहणार आहोत. जर आज संपला ठीक आहे, नाहीतर पुढच्या रविवारी आपण कंटिन्यू करूया. प्रेम या गोष्टीवरती आज आपण लक्ष देऊया की प्रीती किंवा प्रेम कशा प्रकारे आम्ही एकमेकांवरती करावं. सच्चेपणा, ज्या प्रीतीमध्ये सच्चेपणा आहे तो कशा प्रकारचा सच्चेपणा आमच्यामध्ये असला पाहिजे ते आपण पाहणार आहोत. यावेळेस देवाचे लोकांनो, करिंदकराचं पत्र याचा 13वा अध्याय आणि त्या 13वा अध्यायामध्ये प्रीतीबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मी तुमच्यासाठी वाचतो, नीट लक्ष देऊन ऐका.
जर तुम्हाला रेफरन्स लिहून घ्यायचे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. या ठिकाणी असं लिहिलं की मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी आहे किंवा झणझणणारी झांज जशी आहे. पहा अनेक लोकांचं प्रेम कसं आहे, अनेक लोकांची प्रीती कशी आहे हो, ती फक्त वाजणाऱ्या थाळीप्रमाणे. वाजणारी थाळी काय करते हो, देवाची लोकोनो जर आपला हात देवाची लोकोनो वाजवण्यासाठी त्या थाळीवर गेला तरच ती वाजणार आहे. देवाची लोकोनो तसं प्रेम आमचं आहे, तशी प्रीती आमची आहे. देवाची लोकोनो जर आपल्याला असं वाटलं की या व्यक्तीवरती फक्त ओठानं आणि वरवर आपण प्रेम प्रगट करावं तर देवाची लोकोनो लोकांचं प्रेम प्रगट करण्याची पद्धत तशी आहे. जशी थाळी वाजते, आपण वाजवल्याशिवाय थाळी वाजत नाही, त्याच प्रकारे देवाची लोकांनो लक्षात ठेवा, आम्ही वाजणाऱ्या थाळीसारखं प्रेम कधीच करू नये. फक्त ते वाजत असतं, ती थाळी माणूस रूपी ती थाळी फक्त वाजत असते, आवाज करत असते. हो आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो आणि आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, आम्ही तुम्हाला मदत करू ना, आम्ही तुम्हाला सहाय्य करू ना, आणि आम्ही तुम्हाला संकटातनं बाहेर काढू, आम्ही तुम्हाला त्रासातनं बाहेर काढू. हे फक्त ही थाळी वाजणारी हो, वाजणारी थाळी नसते. थाळी देवाची लोकांनो वाजणारी थाळी आम्ही बनवू नये, तर देवाची लोकांनो आम्ही अशी थाळी बनावी की ती थाळी देवाची लोकांनो कृतीशील असली पाहिजे, कार्य करणारी थाळी, उपयोगी थाळी असली पाहिजे. वाजणारी थाळी नाही, उपयोगी थाळी असली पाहिजे. काही थाळ्या अशा आहेत की ज्या फक्त वाद्य वाजवण्यामध्ये वापरले जातात, पण काही थाळ्या अशा आहेत की जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्यासाठी उपयोगी आहे. त्याच प्रकारे देवाची लोकांनो आम्ही वाजणाऱ्या थाळीप्रमाणे लोकांवरती प्रेम करू नये, वाजणाऱ्या थाळीप्रमाणे आमची प्रीती नसली पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या प्रीतीमध्ये देवाची लोकांनो कृती असू द्या. या ठिकाणी बायबल मला संत पौल करिंदकराच्या मंडळीला शिकवताना म्हणतो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझण करणारी झांज आहे. फक्त वाजणारी, फक्त आवाज काढणारी. मग आवाज काय हो, थाळी किंवा झांज आवाज काढते, आणि मग त्याच प्रकारे मनुष्य आपल्या तोंडातनं असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. का हो, तुम्ही समस्यात का निराशात, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि मग आम्हाला माहिती पडतं, देवाची लोकांनी या गोष्टी अनेक ठिकाणी मी पाहिलेल्या आहेत की कुणाकडनं तरी आम्हाला माहिती पडतं की अमका व्यक्ती ॲडमिट आहे, अमका व्यक्ती आजारी आहे, आणि म्हणून देवाची लोकांना आम्ही ऐकतो, पण आम्ही कधी ही कृपा करत नाही किंवा आम्ही हे कधी काम करत नाही की आमच्याकडे देवाचे लोकांना. आता तुम्ही पाहता की पूर्वी तरी 10 रुपयाचं रिचार्ज मारलं तर लोक 2-2, 3-3 महिने ते 10 रुपयाचं रिचार्ज वापरायचे, पण आता 300-400 रुपयाचं रिचार्ज केलं तर 3 महिने फ्री आहे, आणि कुठल्याही फोनवरती कॉल लावा फ्री आहे. पण तरी देखील काही लोकांची सवय देवाची लोकांना जात नाही, आणि मग 1 रुपया खर्च आम्हाला करता येत नाही. जर आम्हाला कळालं की कोणता व्यक्ती आजारी आहे तर देवाची लोकांना फोन कॉल करून त्यांची विचारपूस करण्याची तसदी आम्ही घेत नाही. पण लक्षात ठेवा, देवाची लोकांनो आमच्यामध्ये ते प्रेम असू द्या, आमच्यामध्ये ती प्रीती असू द्या की देवाची लोकांनो आमच्या मोबाईलमधनं आम्ही 1 रुपया खर्च करावा, तो 1 रुपया दुसऱ्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरेल. तुमची प्रार्थना, तुमची विचारपूस त्या व्यक्तीसाठी देवाचे लोकांनो उत्साही होईल. म्हणून देवाचे लोकांनो आमची प्रीती त्या वाजणाऱ्या थाळीसारखी नाही, आवाज काढणाऱ्या देवाचे लोकांनो झांजेसारखी नसली पाहिजे. मग प्रीती कशी असावी, पुढे तो म्हणतो, मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुज व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येईल इतका दृढ विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. समजून घ्या देवाच्या लोकांनो, माझ्यामध्ये कितीही भारी टॅलेंट असू द्या, ज्यावेळेस तुम्ही उपदेश कराल, संदेश देईल, माझ्या संदेशाद्वारे लोक आपलं जीवन प्रभूला देतील, असं माझ्यामध्ये टॅलेंट आहे, माझ्यामध्ये विद्या आहे, चांगल्या प्रकारे मी वचन शिकवू शकतो, मी चांगला शिक्षक आहे, आणि डोंगर ढळवता येईल एवढा माझा विश्वास अटळ आहे,
पण माझ्यामध्ये प्रीती नाही तर मी काहीच नाही. लक्षात ठेवा देवाचे लोकांनो, जर आम्हाला देवाकडनं देवाचे लोकांनो मार्गदर्शन मिळवायचंय, मला तुम्हाला सांगू द्या, आमच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा असला पाहिजे. सच्चेपणा असू द्या, प्रीतीमध्ये सच्चेपणा असू द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी बायबल मला सांगतं की डोंगर ढळवता येईल इतका दृढ विश्वास असला पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिलं, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काहीच लाभ नाही. देवाचे बरोबर लक्षात ठेवा, बिना प्रीतीच्या बिना प्रेमाच्या देवाचे कोणू आम्ही देवाचं मन जिंकू शकत नाही. जर मला तुम्हाला सांगू द्या, जर देवाच्या मनाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, देवाचे कोणू जर देवाचं मन तुम्हाला जिंकायचंय, देवाचे कोण मला तुम्हाला सांगू द्या, बायबल मला सांगतं की परमेश्वर शल्मोनावरती प्रसन्न झाला. आणि बायबल सांगतं स्वप्नाच्या द्वारे देवानं त्याला विचारलं, तुला जे हवंय ते तुम्हाला. बायबल सांगतं त्यानं धन दौलत ताकद शक्ती मागितली नाही, पण तो म्हटला की मला लोकांचा न्याय करण्यासाठी मला ज्ञान हवं आहे. लोकांचं न्याय करण्यासाठी, लोकांचं पालन पोषण करण्यासाठी त्या शल्मोनानं देवाचे लोकांना मला तुम्हाला सांगू द्या देवाकडे ज्ञान मागितलेलं आहे लोकांसाठी. का हो? कारण शल्मोनाचं प्रेम, शल्मोनाची प्रीती जी लोकांवरती होती, त्या प्रीतीमध्ये त्या प्रेमामध्ये सच्चेपणा होता, खरेपणा होता. म्हणून त्यानं धन दौलत पैसा देवाचे लोकांना प्रसिद्धी मागितली नाही, पैसा अडका देवाचे लोकांना गाडी घोडा मागितलं नाही, मात्र त्यानं देवाजवळ ज्ञान मागितलं. हे ज्ञान मागितलं की प्रभू लोकांचा न्याय करण्यासाठी प्रभू मला ज्ञानाची गरज आहे, प्रभू तुम्हाला ज्ञान दे, माझ्याकडं ज्ञान कमी आहे. आणि म्हणून देवाचे लोकांना शल्मोनानं ज्ञान मागितलं. आणि बायबल सांगतं परमेश्वर म्हटला की शल्मोना तू धन दौलत चातुर्य आणि सामर्थ्य मागितलं नाही, आपल्या शत्रूवरती विजय मागितलं नाही, तू लोकांचा न्याय करण्यासाठी ज्ञान मागितलं. मी तुला ज्ञान देतोच देतो, पण त्यासोबत मी तुला धन दौलत आणि ऐश्वर्य देखील देतो. होय देवाचे लोकांनो, देवाकडनं सच्चेपणा मागा. देवाचे लोकांनो, आपल्या प्रीतीमध्ये सच्चापणा असला पाहिजे. आणि शल्मोन राजामध्ये देखील लोकांच्या प्रती देवाचे लोकांची जी प्रीती होती त्याच्यामध्ये सच्चेपणा होता. आणि त्या सच्चेपणापायी त्यानं देवाकडे ज्ञान मागितलं आणि देवाचे देवानं त्याला ज्ञान दिलं, त्याचसोबत त्याला ऐश्वर्य देखील दिलं, धन देखील दिलेलं आहे. देवाचे सच्चेपणा असू द्या, शल्मोनासारखा सच्चेपणा असू द्या. आणि बायबल सांगतं त्याच्यासारखा ज्ञानी कुणी झाला नाही आणि कुणी होणारे देखील नाही. किती मोठा आशीर्वाद त्यानं प्राप्त केला. मग अशा प्रकारच्या आमच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा असला पाहिजे. आणि या ठिकाणी तो म्हणतो की माझ्याकडे धन आहे आणि मी ते लोकांमध्ये वाटलं आणि माझ्यामध्ये जे शरीर चांगलं आहे ते मी जाळण्यासाठी दिलं, पण माझ्यामध्ये प्रेम नाही, प्रीती नाही, तर देवाचे लोक मला काहीच लाभ नाही. लक्षात ठेवा, जर आमच्या प्रीतीमध्ये सच्चेपणा आहे, लक्षात ठेवा आम्ही देवाच्या मनाला स्पर्श करू शकतो. शल्मोनानं देवाच्या मनाला स्पर्श केलेला आहे. देवाचे लोकांनो, प्रीतीच्या द्वारे, सच्चेपणाच्या प्रीतीच्या द्वारे तुम्ही देवाच्या मनाला स्पर्श करू शकता. लक्षात ठेवा, ज्यानं देवाच्या मनाला स्पर्श केलं परमेश्वरानं त्याला आस्वादित केलेलं आहे. होय देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, त्या शल्मोनासारखं देवाच्या मनाला स्पर्श करा. तुमच्यामध्ये प्रीती असू द्या. आणि मग प्रीतीबद्दल काही गोष्टी आहेत देवाचे लोकांनो. एक गोष्ट आपण पाहणार आहोत, त्याच्यानंतर आपण पुढच्या महत्वाच्या गोष्टीकडे पाहणार आहोत. प्रीती बायबल या ठिकाणी सांगतं की प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही आणि तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते आणि सर्वांसंबंधानं देवाचे लोकांनो धीर धरते. बायबल सांगतो प्रीतीबद्दल आहे. प्रीतीबद्दल आपण नंतर गोष्ट आपण पाहणार आहोत. पण मला तुम्हाला सांगू द्या, जो प्रीतीने भरलेला व्यक्ती आहे, बायबल सांगतं, लक्ष देऊन ऐका, जी व्यक्ती प्रीतीने भरलेली आहे ती व्यक्ती दयाळू आहे.
आणि मग दयाळू म्हणजे काय? तर देवाचे लोकांनो, दयाळू म्हणजे कोणत्या व्यक्तीवरती दया करणं नव्हे, तर देवाचे लोकांनो इतरांसाठी, देवाचे लोकांनो भल्याचं, कल्याणाचं, देवाचे लोकांनो विचार करणारा व्यक्ती. मला तुम्हाला सांगू द्या, जो व्यक्ती प्रीतीने भरलेला आहे देवाचे लोकांनो तो दयाळू असतो. दयाळू म्हणजे काय? तर देवाचे लोकांनो इतरांच्या भल्याचं विचार करणारा व्यक्ती. दयाळू म्हणजे काय? तर देवाचे लोकांनो इतरांच्या कल्याणाचा विचार करणारा व्यक्ती. आणि म्हणून देवाचे लोकांनो आमच्यामध्ये दयाळूपणाची प्रीती असली पाहिजे. होय देवाचे लोकांनो, ज्याच्यामध्ये प्रीती आहे तो लोकांच्या कल्याणाचा विचार करतो, लोकांच्या हिताचा विचार करतो, लोकांच्या भल्याचा विचार करतो. देवाचे लोकांनो, आम्ही देखील इतर लोकांच्या भल्याचा विचार करणारे लोक आम्ही असलं पाहिजे. जो प्रीतीने भरलेला व्यक्ती आहे तो दयाळू आहे. जो दयाळू आहे तो इतर लोकांसाठी कल्याणाचा मार्ग शोधणार आहे, कल्याणाचा मार्ग शोधतो. या व्यक्तीचं कल्याण कशामध्ये आहे त्या गोष्टीबद्दल तो विचार करतो, त्या गोष्टीबद्दल सतत देवाचे लोकांनो विचार करत असतो. म्हणून आमच्यामध्ये देवाचे लोकांनो दयाळूपण असलं पाहिजे. आणि म्हणून प्रीती असणारा व्यक्ती देवाचे लोकांनो तो शांत बसत नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या तो लोकांच्या कल्याणाचा मार्ग शोधतो. होय देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या येशूमध्ये देखील तुमच्या आणि माझ्याबद्दल प्रीती होती. आणि म्हणून देवाचे लोकांनो तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी, तुमच्या आणि माझ्या देवाचे लोकांनो आस्वादित जीवन जगण्यासाठी त्यानं देवाचे लोकांनो तुमच्या आणि माझ्या पापासाठी फटके सहन केले, त्यानं थुंकणं सहन केलं. देवाचे लोकांनो त्यानं वधस्तंभ सहन केला. होय देवाचे लोकांनो, येशूनं तुमच्या आणि माझ्या कल्याणाचा विचार केला. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिलेला आहे. दयाळू आहे, प्रीतीने भरलेला व्यक्ती दयाळू आहे. दुसरी गोष्ट बायबल सांगतं, जो प्रीतीने भरलेला आहे तो व्यक्ती सहनशील आहे. आणि मग सहनशील म्हणजे काय? तर सर्व गोष्टीत सहन करणारा म्हणजे काय? तर ज्याच्याकडे धैर्य आहे. सहनशील म्हणजे ज्याच्याकडे धैर्य असलेला व्यक्ती. आणि मग इतर गोष्टीचं पटकन न मिळवणार. देवाचे लोकांनो बरेच असे लोक आहेत की उतावळ्यापणानं देवाचे लोकांनो सर्व गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्याच्याकडे प्रीती आहे, जो प्रीतीनं भरलेला व्यक्ती आहे, देवाचे लोकांनो त्याच्याकडे धैर्य आहे. होय देवाचे लोकांनो, आम्ही धीरानं चालणारे पाहिजे, आमच्याकडे धैर्य असलं पाहिजे. आणि प्रत्येक पाऊल आम्ही विचार करून टाकला पाहिजे किंवा फायदा आहे का नाही त्या गोष्टीमध्ये देवाचे लोकांनो आम्ही पुढे गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे प्रीती आहे देवाचे लोकांनो तो सहनशील आहे, म्हणजे त्याच्याकडे धैर्य आहे. देवाचे लोकांनो, आम्ही बऱ्या आणि वाईट लोकांशी संबंध जोडण्या अगोदर आम्ही पाहावं की तो चांगला व्यक्ती आहे का वाईट व्यक्ती आहे. धैर्यानं आम्ही लोकांशी मैत्री करावी, धैर्यानं आम्ही लोकांशी संबंध देवाचे लोकांनो जोडावा. पुढची गोष्ट आपण पाहणार आहोत, देवाचे लोकांनो, की देवाकडनं मार्गदर्शन मिळवण्यासाठी पुढची गोष्ट मेडिटेशन टू अनफेलिंग लव. जर देवाकडनं मला उत्तम मार्गदर्शन मिळवायचं आहे तर देवाचे लोकांनो अनफेलिंग लव म्हणजे कधीच अयशस्वी न होणारं देवाचं प्रेम, त्या प्रेमाचं आम्ही स्मरण केलं पाहिजे. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो, स्तोत्र संहिता आणि त्याचा 48वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 48वा अध्याय आणि 9 ते 14 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी काय लिहिलंय नीट लक्ष देऊन ऐका. हे देवा, तुझ्या मंदिरात तुझ्या वास्तव्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझ्या उजवा हात न्यायपूर्ण आहे. तुझ्या न्यायकृत्यामुळे सियोन डोंगर आनंद पाव. यहूदाच्या कन्या उल्हासोत सियोनाभोवती फिरा, तिला फेरा घाला, तिचे बुरुज मोजा, तिच्या कोट्यांकडे लक्ष द्या, तिच्या प्रसादातून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. कारण हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक आहे. अनफेलिंग लव.
देवाचे लोकांनो, इंग्रजी पवित्र शास्त्रामध्ये फार सुंदर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी वाचतो इंग्रजीमध्ये. 9 वचनामध्ये असं लिहिलंय, विथिन युअर टेम्पल ओ गॉड वी मेडिटेट ऑन युअर अनफेलिंग लव्ह. मेडिटेट, होय देवाचे लोकांनो, आम्ही कधीच अयशस्वी न होणारं तुझं प्रेम, त्याचं मेडिटेशन, त्याचं स्मरण आम्ही सदैव केलेलं आहे. होय देवाचे लोकांनो, देवाकडनं जर आम्हाला उत्तम मार्गदर्शन आम्हाला मिळवायचं तर देवाचे लोकांनो, देवाचे लोकांनो कधीच देवाचे लोकांनो अयशस्वी न होणारं जे प्रेम आहे, देवाचे लोकांनो देवाचं प्रेम हे सदैव यशस्वी आहे. देवाचे लोकांनो कधीच असफल न होणार आहे. देवाचे लोकांनो कधीच अयशस्वी तर होत नाही, सदैव ते यशस्वी आहे. आणि त्याचं मेडिटेशन, त्याचं स्मरण आम्ही सदैव करावं. देवाचे लोकांनो अनफेलिंग लव्ह. आणि मग ते प्रेम कशा प्रकारे, देवाचं अनफेलिंग प्रेम किंवा अनफेलिंग लव्ह कशा प्रकारे? देवाचे लोकांनो, देवाचं प्रेम जे अनफेलिंग लव्ह आहे ते नेहमी देवाचे लोकांनो त्यावर आम्ही विसंबून राहता येतं. देवाचे लोकांनो अनफेलिंग लव्ह देवाचं कसं आहे, नेहमी या प्रेमावर आम्हाला विसंबून राहता येईल असं ते प्रेम आहे. दुसरी गोष्ट, देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं अनफेलिंग जे लव्ह आहे, अनफेलिंग जे प्रेम आहे, देवाचे लोकांनो ते अढळ आहे. अढळ म्हणजे काय तर ते कधीच न हलणारं प्रेम. देवाचे लोकांनो संकटामध्ये टिकून राहणारं देवाचं प्रेम आहे आणि त्याच प्रेमाचं आम्ही स्मरण करावं. देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, अढळ म्हणजे काय, कधीच न हलणारं. आणि म्हणून देवाचे लोकांनो देवाचं प्रेम, देवाचे लोकांनो संकटामध्ये असताना ते कधीच हलत नाही. मला तुम्हाला सांगू द्या की बायबल मला सांगतं की ज्यावेळेस दानिएलला आणि मग पकडण्यात आलं आणि त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं, मला तुम्हाला सांगू द्या ते जे सर्व सिंह होते ते उपाशी होते, भुकेले होते. आणि देवाचे लोकांनो आता दानिएल संकटामध्ये सापडलेले आहे. दानिएलच्या समोर त्या गुहेमध्ये देवाचे लोकांनो सिंह आहेत आणि भुकेले सिंह आहेत. मला तुम्हाला सांगू द्या की एका क्षणामध्ये त्या दानिएलला फाडून खाणारे सिंह त्याच्या समोर उभे आहेत. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्या देवाचं प्रेम दानिएलवरती अढळ आहे, न हलणारं प्रेम होतं. म्हणून त्या परमेश्वरानं काय केलं, दानिएलच्या संकटामध्ये देवानं त्याला त्या सिंहापासून देवाचे लोकांना वाचवलेलं आहे. आमेन. अनफेलिंग लव्ह, देवाचं प्रेम अनफेलिंग आहे म्हणजे अढळ आहे, न हलणार आहे. संकटामध्ये, दानिएलच्या संकटामध्ये देवानं त्याला सहाय्य केलेलं आहे. सिंहाच्या देवाचे लोकांनो जबड्यामधून किंवा सिंहांपासून देवानं त्याला वाचवलेलं आहे. अढळ आहे, न हलणारं प्रेम. मला तुम्हाला सांगू द्या, देवाचं प्रेम, अनफेलिंग जे प्रेम आहे, अनफेलिंग जे लव्ह आहे, ते भरवशाचं आहे, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो, ज्या प्रेमावरती विश्वास ठेवू शकतो. लक्षात ठेवा, बायबल मला सांगतं की येशूचे शिष्य नावेमध्ये होते. लक्ष देऊन ऐका. आणि येशू आपल्या शिष्यांना म्हटला की तुम्ही नावेतून पुढे जा. आणि तो डोंगरावरती प्रार्थनेसाठी गेला. प्रार्थना संपून जेव्हा येशू डोंगरावरती खाली आला, बायबल सांगतं जिथं ज्या नावेमध्ये शिष्य होते त्या नावेच्या दिशेनं येशू समुद्रातनं पाण्यावरून आणि मग चालू लागला. आणि मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांनो जसा त्या ठिकाणी येशू पाण्यावरती चालत चालत नावेच्या जवळ आला, सर्व शिष्य घाबरले आणि भूत म्हणून सर्व शिष्य घाबरून गेले. आणि त्यात देवाचे लोकांनो बायबल मला सांगतं की पेत्रानं येशूचा शब्द, येशूची वाणी देवाचे लोकांनो त्यानं ओळखली. आणि म्हणून देवाचे लोकांनो पेत्र येशूला म्हणतो की प्रभू, जर आपण असाल तर मला आणि आपल्याकडे येण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. देवाचे लोकांनो बायबल सांगतं येशू म्हटला तू ये. आणि मला तुम्हाला सांगू द्या की मनुष्यामध्ये पेत्र असा एक मात्र मनुष्य होऊन गेला की ज्यानं नैसर्गिक नियम तोडला. आणि मग नैसर्गिक नियम तोडणं काय तर देवाचे लोकांनो आजपर्यंत असा कुठलाच मनुष्य नाही की जो पाण्यावरती चाललेला आहे. पेत्र एकच मनुष्य होता की जो पाण्यावरती चाललेला आहे. देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्ताचं प्रेम, पेत्राचं जे ख्रिस्तावरती प्रेम होतं किंवा ख्रिस्ताचं जे पेत्रावरती प्रेम होतं ते भरवशाचं प्रेम होतं. त्याच भरवशावरती पेत्रानं पाण्यावरती पहिला पाऊल टाकला.
पेत्र स्थिर उभा राहिला आणि जोपर्यंत तो येशूकडे पाहत होता तोपर्यंत तो पाण्यावरती चालत होता. जोपर्यंत देवाची लोकांनो पेत्राच्या प्रीतीमध्ये भरोसा होता तोपर्यंत तो पाण्यावरती चालू लागला. होय देवाची लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या देवाचं अनफेलिंग लव कसं आहे ते भरोशाचं आहे. त्याचं स्मरण आम्ही करावं, त्याची आठवण आम्ही नेहमी करावी. भरोशाचं प्रेम आहे, अनफेलिंग लव. ते दगा न देणारं प्रेम आहे, ते कधीच दगा देत नाही. बायबल सांगतं शद्रक, मेशक, अबेदनेगो या तिघांनी देवाच्या लोकांनो मूर्तीसमोर झुकण्याचं देवाच्या लोकांनो नकार दिला. आणि बायबल सांगतं की त्याचा दंड त्यांना काय भेटला हो, तर अग्नीच्या भट्टीमध्ये त्यांना देवाच्या लोकांनो टाकण्याची किंवा जाळण्याची शिक्षा त्यांना झाली. आणि बायबल सांगतं ते दगा न देणारं प्रेम आहे. देवाचं प्रेम दगा न देणारं आहे. आणि बायबल सांगतं अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकण्यात येत आहे. आणि देवाचे लोकांनो त्यांच्या मुसक्या आवळल्या, त्यांचे हात पाय बांधले. देवाचे लोकांनो टाकणारे लोक, अग्नीच्या भट्टीमध्ये टाकणारे लोक बाजून मेले. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांनो देवाचं प्रेम दगा न देणारं आहे. त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं, पण मला तुम्हाला सांगू द्या की देवाचे लोकांनो अग्नीच्या भट्टीमध्ये 3 जणांना टाकलं, पण चौथा जो ज्याचं मुख देवाच्या दूतासारखं, तो चौथा व्यक्ती अग्नीच्या भट्टीमध्ये त्या तिघांसोबत फिरत आहे. देवाचे लोकांनो राजा म्हणतो आपण तर तिघांना टाकला, हा चौथा कोण आहे की ज्याचं मुख आणि मग देवाच्या दूतासारखा, तो तुमचा आणि माझा देव ख्रिस्त. देवाचे लोकांनो जो शद्रक, मेशक, अबेदनेगो बरोबर त्या अग्नीच्या भट्टीमध्ये फिरत आहे. देवाचे लोकांनो ख्रिस्ताचं प्रेम, आमच्या देवाचं प्रेम दगा न देणारं प्रेम आहे. त्या प्रेमानं दगा दिला नाही, त्यांना मरू दिलं नाही, त्यांना देवाचे लोकांना जळू दिलं नाही. असं ख्रिस्ताचं प्रेम आहे. ते खात्रीशील आहे. देवाचं प्रेम खात्रीशील आहे. आणि म्हणून देवाचे लोकांनो ती खात्री देते. देवाचं प्रेम खात्री देतं. काय खात्री देतं की मी तुमच्या बरोबर आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या संगतीने. ही खात्री आहे आमच्यासाठी. असं आमच्या देवाचं प्रेम आहे. खात्री काय हो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर, तुमच्या संगतीने मी आहे. जिथं तुम्ही जाल तिथं मी तुमच्या बरोबर आहे. होय देवाचे लोकांनो, अशा प्रकारचं देवाचे लोकांनो खात्रीशील असं प्रेम, देवाचे लोकांनो खात्री देणारं प्रेम. काय खात्री, तर संकटामध्ये मी तुमच्या बरोबर आहे. ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला खात्री देतं काय की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि ख्रिस्ताचं प्रेम आम्हाला खात्री देतं मी तुम्हाला अनाथ असं सोडलं नाही. होय देवाचे लोकांनो, त्या ख्रिस्तानं तुम्हाला मला अनाथ असं सोडलं नाही. प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक समस्यामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक दुःखामध्ये त्यानं आमची काळजी घेतलेली आहे. हो देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, खात्रीशील प्रेम आहे. त्या खात्रीची पोचपावती काय हो माहिती आहे का तुम्हाला मला? ख्रिस्ताच्या खात्रीची पोचपावती, सगळ्यात महत्वाची पोचपावती म्हणजे पवित्र आत्मा आहे. ती पोचपावती त्यानं दिलेली आहे. जाता जाता शिष्यांना येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही, मी जात आहे. पण माझा मदतनीस जो तुम्हाला मार्गदर्शन करणार, जो तुम्हाला सहाय्य करणार, जो तुमच्या बरोबर सदैव असणार आहे, तो पवित्र आत्मा मी तुमच्यासाठी पाठवणार आहे. ही पोचपावती त्यानं दिलेली आहे. देवाचे लोकांनो, आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला. देवाचे लोकांनो सगळेजण पवित्र आत्म्यानं भरले. आणि देवाचे लोकांनो बायबल मला सांगतं पेत्र उठला आणि त्यानं धैर्यानं देवाचं वचन सांगितलं. पेत्र उभा राहिला. देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या किती खात्री आहे देवाच्या प्रेमामध्ये. जस पवित्र आत्मा पेत्रावरती उतरला, तो सामर्थ्यानं भरला. आणि पेत्राला जाणवू लागलं की त्यानं मदतनीस पाठवलेला आहे, सहाय्य करणारा पाठवलेला आहे. इतक्या दिवस देवाचे लोकांनो शिष्य लपून एकत्र मिळून प्रार्थना करत असत. देवाचे लोकांनो आता पुढारी, त्यांना सहाय्य करणारा, त्यांना मदत करणारा आता येशू तर गेलेला आहे. पण देवाचे लोकांनो ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, पेत्राला कळालं, देवाचे लोकांनो आत्म्यामध्ये त्याला जाणवलं की सहाय्य करणारा पवित्र आत्मा आता आलेला आहे. देवाचे लोकांनो प्रयत्नाला पेत्राला समजलं की तो सहाय्य करणार आहे, तो माझ्या बरोबर आहे, तो माझ्या संगतीने आहे, तो पवित्र आत्मा मला मार्गदर्शन करेल, तो पवित्र आत्मा बोलण्यासाठी मला सामर्थ्य पुरवेल. देवाचे लोकांनो मच्छी मार करणारा पेत्र ज्यावेळेस तो बोलला, 3000 लोकांचं तारण झालं. होय देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ही खात्रीशील प्रेम आहे. खात्री दिली
मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मार्गदर्शन करेल. एक मासे पकडणारा ज्याच्याकडे शिक्षण नाही, पेत्र बोलतो, 3000 लोकांचं तारण होतं. देवाचे लोक किती खात्री त्या प्रेमामध्ये आहे. त्या दिवशी पेत्र उठला, त्यानं संदेश द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मरेपर्यंत पेत्र कधीच बसला नाही. देवाचे लोक देवाच्या सेवेत तो वाढलेला आहे, देवाच्या कामात तो वाढलेला आहे. बायबल सांगतं, समजून घ्या देवाच्या प्रिय लोकांनो, खात्रीशीर देवाचं प्रेम, अनफेलिंग लव्ह, मेडिटेट टू युअर अनफेलिंग लव्ह. जे कधीच अयशस्वी न होणारं जे देवाचं प्रेम आहे, ते प्रेमाचं मी स्मरण करावं. ते फेल होत नाही, अयशस्वी कधीच होत नाही, नेहमी यशस्वी आहे. देवाचं प्रेम यशस्वी आहे आणि देवाचे लोक तेच यशस्वी प्रेम, त्याचं स्मरण आम्ही करावं, कारण ते प्रेम खात्रीशील आहे, खात्री दिलेली आहे. पेत्राला खात्री दिली, मी तुला सोडणार नाही. होय, देवाचे लोक पेत्र मरेपर्यंत पवित्र आत्मा सहाय्यक म्हणून देवाचे लोक तो त्याच्या बरोबर होता. मला तुम्हाला सांगू द्या, एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. या ठिकाणी देवाचं प्रगटीकरण येत आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ज्यावेळेस 120 लोक माडीवरती देवाचे लोक प्रार्थना करत होते, त्या माडीवरती प्रार्थना करत असताना बायबल मला सांगतं की पेंटिकोस्टच्या दिवशी विश्वासणारे लोक ते सामर्थ्य किंवा शक्ती मिळवण्याची वाट पाहत नव्हते. समजून घ्या, देवाचं प्रगटीकरण आता येत आहे. देवाचे लोक मला काय सांगतं बायबल, येशूनं शिष्यांना सांगितलं नाही की तुम्हाला शक्ती प्राप्त होईल, पण देवाचे लोक ते विश्वासणारे लोक, बायबल मला सांगतं, नीट लक्षून आहे का, विश्वासणारे लोक सामर्थ्य किंवा बळ किंवा ताकद त्यांना मिळेल याची वाट पाहत नव्हते, तर ते एखाद्या व्यक्तीची वाट पाहत होते की जी व्यक्ती देवाचे लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आली, जिच्या बरोबर ते जिवंत राहू शकतील, जेव्हा देवाचे लोक जीवन जगतील, सेवा मिळून करतील, अशा देवाचे लोक व्यक्तीची वाट पाहत होते की जो आम्हाला मदत करेल, जो आम्हाला सहाय्य करेल, त्या पवित्र आत्म्याची ते वाट पाहत होते, त्या व्यक्तीची ते वाट पाहत होते. तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भरतील, पण देवाचे लोक ती वाट पाहत होते की येशू म्हटलेला आहे, मी माझा मदतनीस तुमच्यासाठी पाठवेल, जो तुम्हाला सहाय्य करेल. त्याची वाट, त्या मदतनीसाची वाट ते लोक 120 लोक पाहत होते. आणि देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या की ते पवित्र आत्म्याने भरले. आणि पेत्र पवित्र आत्म्याने भरला, तो उठला, उभा राहिला आणि देवाच्या कार्यामध्ये देवाचे लोक मरेपर्यंत तो चालत राहिला. अनफेलिंग लव्ह, देवाचं प्रेम. पुढची गोष्ट, कमी न पडणार आहे. तो कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. या प्रेमाचं देवाचे लोक आम्ही मनन केलं पाहिजे, ते नेहमी सदैव देवाचे लोक आठवलं पाहिजे. म्हणजे देवाचे लोक देव आम्हाला मार्गदर्शन करेल, देव आम्हाला देवाचे लोक गायडन्स करेल. मेडिटेट करा, मेडिटेशन करा. देवाच्या ख्रिस्ताच्या प्रेमाचं देवाचे लोक मेडिटेशन करा. चला, यावेळेस आपण त्या देवाचं गौरव करूया, त्या देवाची स्तुती करूया, त्या देवाचं स्तवन करूया, त्या देवाचा आदर करूया. थँक्यू जीसस. आपले डोळे आपण बंद करूया. हो रिशाखेरेला राबा, रुहीराला राबा. हो थँक्यू जीसस. यस, आपले डोळे आपण बंद करूया. आमेन. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू
येस, तो दयाचा सागर आहे, त्याचं प्रेम अढळ आहे, त्याचं प्रेम अठळ आहे. ओ रे बाबा शखेरेला बाबा, त्याचं स्मरण आम्ही करूया. थँक्यू जीसस. ओ रे बेरा नामा सखेरा ला मिले सागर की ऊंचाई, मिले आसमां की गहराई, मिले सागर की ऊंचाई, मिले आसमां की, पर कोई ना गिरा पाएगा गहराई तेरे प्यार की, पर कोई ना भुला पाएगा गहराई तेरे प्यार की. सर्वजण प्यार का सागर, सागर गया था तू है, तू प्यार का सागर, सागर गया था तू है. धन्यवाद. ओ राबा बाबा शेखेरा लाबा, धन्यवाद देतो माझ्या देवा. प्रभू तुझा गौरव करतो देवा. तुझं प्रेम अद्भुत आहे, तुझं प्रेम महान आहे, तुझं प्रेम सर्वोत्कृष्ट प्रेम आहे. तुझ्या प्रेमाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. प्रभू तुझा गौरव करतो, तुला महिमा देतो की देवा आजची प्रार्थना तू आस्वादित केली. प्रभू मी प्रार्थना करतो ज्या लोकांनी तुझं वचन ऐकलेलं आहे पित्या, त्या प्रत्येकाला तू आस्वादित कर, प्रत्येकाला तुझ्या कृपेनं तू भर, प्रत्येकाला तुझ्या आस्वादनं तू भर. पित्या धन्यवाद करतो तुझ्या प्रेमासाठी, तुला गौरव देतो, तुला महिमा देतो. येशूच्या नावात ही प्रार्थना आम्ही सर्वजण मिळून तुझ्याकडे मागतो म्हणून तो आई. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो तुम्हा प्रत्येकाला आस्वादित करो. आणि खरोखर देव आपला महान आहे, तो अद्भुत आहे. आणि गॉड ब्लेस यू ऑल. आणि परमेश्वर तुम्हाला नेहमी आस्वादित करो. देव तुम्हाला सुरक्षित ठेव, देव तुमची काळजी घेऊ. गॉड ब्लेस यू ऑल. आपली प्रार्थना संपली. पुढच्या रविवारी बरोबर याच टायमाला आपण भेटू. आणि सर्वांना गॉड ब्लेस यू ऑल.